इंदिरा गांधी रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गंभीर. कंत्राटदार दिगंबर विठ्ठल नाडे यांच्यावर आरोप. नाशिक महानगरपालिका एकीकडे शहरातील नागरिकांना स्वच्छता आणि संसर्गजन्य आजारांपासून बचावाचे धडे देत असताना दुसरीकडे पंचवटी येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनीच आपल्या सुरक्षेबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड अंतर्गत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कंत्राटदार दिगंबर विठ्ठल नाडे व सुपरवायझर विरोधात पगाराला विलंब, सॅलरी स्लिप न मिळणे, पीएफ ESIC जमा न होणे, रिफंडच्या नावाखाली कथित पैशांची मागणी, महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास आणि सुरक्षा साहित्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. कामगारांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून वेतन वेळेवर मिळत नसून अनेकदा 2-3 महिने विलंबाने पगार मिळत असल्याचा दावा आहे. तसेच वेतनातून नेमकी किती कपात झाली याची माहिती आणि दरमहा सॅलरी स्लिप दिली जात नसल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. रिफंडच्या नावाखाली पैसे मागितले जात असून पैसे न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची किंवा रिकव्हरीची धमकी दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून PF आणि ESIC जमा झाले नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना ड्युटीच्या वेळेबाहेर फोन करून कथित रिफंडच्या पैशांबाबत विचारणा करून मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांना मुदत संपलेले सेफ्टी किट्स दिले जात असल्याचा आरोप. रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जैविक कचरा, घाण आणि संसर्गजन्य घटकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे ग्लोव्ज, मास्क आणि इतर सुरक्षा साहित्य सुरक्षित व वैध मुदतीचे असणे अत्यावश्यक आहे. 14 ऑगस्ट रोजी कंत्राटदार दिगंबर विठ्ठल नाडे रुग्णालयात राऊंडवर आले असता कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा तसेच काही कर्मचाऱ्यांना मेमो देण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. मनपाला थेट सवाल: स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा कोणाची? एकीकडे नाशिक महानगरपालिका शहरात स्वच्छता अभियान राबवत असून नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून बचावाचे आवाहन करत आहे. मात्र मनपाच्याच रुग्णालयात स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असेल तर संसर्गजन्य रोगांचा प्रसार कसा थांबवणार? स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच योग्य सुरक्षा साहित्य मिळत नसेल तर रुग्णालयातील स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण व्यवस्थेचे काय, असा सवाल आता नाशिककरांकडून उपस्थित होत आहे. कामगारांनी या सर्व आरोपांची निष्पक्ष आणि तातडीने चौकशी, सेफ्टी किट्सची प्रत्यक्ष तपासणी, वेतन नोंदी व PF ESICची खातेवार पडताळणी तसेच कथित रिफंड वसुलीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता नाशिक महानगरपालिका प्रशासन या गंभीर तक्रारींची दखल घेऊन चौकशी करणार का? आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. आता अशा पद्धतीत आमची सुरक्षा म्हणजे कशी राहते एक्सपायर ग्लोव्ज, मास्क वापरा तुम्ही. म्हणजे आमच्या हातापायाला काही झालं तर याला कंपनी जबाबदार नाही कोणी. मित्रांनो हे बघ आता याच्यावर किती एक्सपायरी बघ, एक्सपायरी कार्ड पुरा. आता हे बघ हे मास्क बघा, हे मास्क त्या दिवशी घातलेलं होतं ना मास्क, अक्षरशः हे तर आता संपणार म्हणून आम्हाला दिले. रोज सुद्धा घातले का पूर्ण आग होती हाताची. फिनेल मध्ये सुद्धा पाणी मिक्स करून वापरता, पूर्ण फिनेलच्या बाटल्या नाही देत. कसं आहे त्यांचं मटेरियल म्हणजे हे मटेरियल असं म्हणजे आमच्या सुद्धा जीवासोबत खेळू राहिले. ते त्यांच्या जीवाशी तर खेळतच आहे पण याच्यात आमचा सुद्धा विचार करत नाही. ते हे कर्मचाऱ्यांना काय आजार होतील काय होतील. आम्हाला PF ESI कार्ड साठी सुद्धा आम्हाला 10 ते 20 वेळेस आम्हाला फोन करावा लागतो तरी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. कॉन्ट्रॅक्टरला फोन लावला तो आम्हाला म्हणतो तुझा पगार उद्या तुला येईल, जास्त बोलू नको आणि उद्यापासून कामाला येऊ नको. दिले जाते आणि आम्ही काही बोलायला गेला ना तर आम्हाला डायरेक्ट काढून टाकायची धमकी दिली जाते आणि मेमो आता त्यांना जेव्हा माझ्या डोक्याला खिडकी लागली तेव्हा मला डोक्याला 5 टाके पडले. तरी सुद्धा मला मेडिकल सुट्ट्याही भेटल्या नाही आणि मला वरतून काही पैसेही दिले नाही आणि काय म्हणजे कंपनीचं काहीच आम्हाला सहकार्य नाही आणि सुट्ट्या पण माझ्याकडून भरून घेतल्या. कंपनीने द्यायच्या सुट्ट्या तर माझ्याकडून सुट्ट्याही भरून घेतल्या नाही. कॉन्ट्रॅक्टदारचं नाव काय? कॉन्ट्रॅक्टदारचं दिगंबर नाडे. पाहिजे
आणि आमचं रिफंड घेतलं नाही पाहिजे आणि मूळ वेतन आम्हाला कळालं पाहिजे किती आहे ते. पेमेंट स्लिप पण भेटली पाहिजे आम्हाला. हा, आणि महिना टू महिना आम्हाला पगार झाला पाहिजे. 3-3, 4-4 महिने आमचा पगार होत नाही, तर महिने टू महिना पगार झाला पाहिजे आमचा. आणि शक्यता ही कॉन्ट्रॅक्टची जी भरती, ती कॉन्ट्रॅक्टची भरती बंद करून तुम्ही कम से कम किमान वेतनावर तरी घ्या, ही अशी आमची एक विनंती. आणि आम्हाला जे काही मेमो वगैरे देतात, जे म्हणजे दमदाटी करता कॉन्ट्रॅक्टर येऊन, आणि मेमो ही अशी द्यायचा काही गोष्ट संबंध व्हायला नाही काहीच पाहिजे. मेमो कशामुळे देत आहे आम्हाला? ते त्यांच्या कंपनीच्या लेटर हेडवर आम्हाला मेमो दिला पाहिजे त्यांनी. ते कागदावर मेमो का बरं देत आहे आम्हाला? लेटर हेडवर मेमो द्यायला पाहिजे त्यांनी. आणि आमच्या कागदपत्रांवर बळजबरी सह्या करायला आणि कोरे आमच्यावर पेपरवर सह्या घेतलेल्या आहे त्यांनी आम्हाला जॉईन व्हायच्या वेळेस. तर असं का बरं? आम्हाला वाचून पण दिलेलं नव्हतं आणि लागायच्या वेळेस आम्हाला अगोदर सांगितलं नाही का म्हणे तुम्ही कामाला लागा. नंतर आम्हाला 1-2 महिना झाल्यानंतर आम्हाला सांगता का तुम्हाला रिफंड द्यावाच लागेल, तुम्ही कोणाकडे पण जा, सगळे लोक आम्हाला मॅनेज असतात. असं का बरं? सर आले का आम्हाला खूप दमदाटी करताय. तुम्हाला एवढा पगार नाही, तुम्हाला काढलं जाईल, तुम्हाला असं केलं जाईल, खूप आम्हाला दमदाटी करताय. ते कोण नेमकं आम्हाला तेच कळालं पाहिजे. ना त्यांचं कंपनीचं ID कार्ड, ना काही युनिफॉर्म नाही, काही नाही. आले का ते वरती वॉशरूमच्या इथं जातात, लेडीजच्या इथं, तिथं ना कोणी कर्मचारी सोबत घेऊन जातात, तिथं जाऊन लेडीज बाथरूम मध्ये फोटो काढतात. अशी थोडी सुपरवायझरची गैरवर्तणूक असेल तर आम्ही तरी काय करायचं कर्मचाऱ्यांनी? आज उद्या काही कमी जास्त कोणत्या लेडीजने काही केलं तर आमच्यावर आले, कारण का आम्ही इथं काम करतो. तर याच्यावर जे काय आमचे सुपरवायझर आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर काहीतरी कठीण कारवाई करण्यात यावी, ही पालिका प्रशासनाकडून आणि आमच्या सर्व जे आमचा स्टाफ आहे त्यांच्याकडून ही नम्र विनंती. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा फक्त.